तुम्ही बघितलाच असेल आणि पार्ट 2ची सुरुवात झाली आहे की पंढरपूर ते अक्कलकोट. यू नो फ्रेंड्स, पार्ट 1मध्ये तुम्ही बघितलेलंच की सकाळी 7:30ला जर्नी स्टार्ट झाली आणि 4 वाजेपर्यंत दर्शन आणि पेटपूजा पण झाली. माऊलींचं दर्शन खूपच छान झालं. पण पंढरपूर सिटीमधनं बाहेर निघायला आम्हाला 15 मिनटं लागली. यू नो फ्रेंड्स, तर तिथे तुम्हाला कोणालाही विचारा पंढरपूर सिटीमधनं, म्हणजे पंढरपूर देवळाच्या इथून तुम्हाला चंद्रभागा नदीच्या ब्रिजपर्यंत यायचं आहे आणि तिथून स्ट्रेट रोड आहे. आणि परत तुम्हाला एकदा सजेस्ट करीन, जर बाय कार जाणार असाल आणि ह्या रोडवर येणार असाल तर प्लीज गुगल बाबा की जय, गुगल मॅप लावा आणि परफेक्टली तुम्हाला पंढरपूर ते अक्कलकोट हा मॅपवर रोड कळेल आणि न चुकता तुम्हाला अक्कलकोटला जाता येईल. आता 4 वाजलेले आहेत आणि आम्हाला गुगल मॅपवर 2 तास दाखवत आहेत. तर चला पुढचा प्रवास सुरू करूया. आणि 4 वाजता आम्ही निघालो आहे पंढरपूरमधनं, तर अक्कलकोटला किती वाजता पोचतो आहे आणि माझ्या गुरूंचं स्वामींचं दर्शन कसं झालं आहे, कसं होतं आहे ते ह्या व्लॉगमध्ये नक्की बघा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मंडळी, ठाणे ते अक्कलकोटला जाण्यापर्यंत आता हा 6वा टोल लागलेला आहे आणि 6वा टोल हा श्री संत ज्ञानेश्वर महाराज टोल आहे. तर चला 6वा टोल लागलेला आहे. पण यू नो फ्रेंड्स, तुम्हाला परत तुमच्यावर शेअर करीन की रोड एवढे सुंदर आहेत की तुम्ही बाय कार जर येणार असाल तर नक्की या. आणि टोटल डिस्टन्स आहे ठाणे ते अक्कलकोट पूर्ण 960 किलोमीटर आहे. म्हणजे जर तुम्ही ठाणे ते अक्कलकोट येणार असेल तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली 1000 किलोमीटर ड्राईव्ह करायचं आहे. म्हणजे 500 किलोमीटर पोचण्यासाठी आणि परत ठाण्याला येण्यासाठी 500 किलोमीटर. पण एक चांगलं आहे की जागोजागी तुम्हाला असे बोर्ड लिहिलेले आहेत आणि गुगल बाबा तर आहेच की गुगल बाबा बघूनच तुम्ही पुढे व्हा. आणि जरी थोडंसं कन्फ्युजन वाटलं तर तुम्ही विचारू शकता, कारण का कसं एवढा लाँग प्रवास असतो आणि त्याच्यामध्ये कधी गुगल बाबा पण रॉंग दाखवतो. तो प्रवास मध्ये आम्हाला गुगल बाबाने रिटर्न जाताना रॉंग दाखवलं, त्यामुळे थोडी आमच्याकडनं चुकी झाली आणि आमचा प्रवास जरा लांबणीवर गेला घरी येताना. तर तेही तुम्हाला बघायचं असेल की आम्ही कुठे चुकलो तर तुम्ही नक्की हा व्लॉग पूर्ण बघा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि चला, आज 14 वर्षानंतर मी अक्कलकोटला जात आहे, कारण का स्वामी महाराजांना मी माझे गुरु म्हणून गेल्या 14 वर्ष मी गुरु म्हणून मानत आहे. आणि आज म्हणता येईल की माझा वनवास संपला असं, कारण का मी आता जसं जसं अक्कलकोटला पोचते तसं सगळ्या जुन्या गोष्टी आठवते की मी गुरुचरित्र केव्हापासून वाचायला घेतलं. तर आज मी काउंट करून टोटल 14 वर्ष पूर्ण झाली आहेत मी गुरुचरित्र वाचते आहे. आणि आज 14 वर्षानंतर मला स्वामींनी अक्कलकोटला बोलवलं आहे. तर चला, माझं दर्शन कसं झालं आहे, पुढचा प्रवास काय, कोणत्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहोत, ते हॉटेलचं ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, स्टे ट्यून. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्याबरोबर अजून एक शेअर करायचं आहे की अक्कलकोटवरून पुढे 2 ते 2.5 तास गाणगापूर आहे आणि तिथूनच आधी तुम्हाला पंढरपूरवरनं सोलापूर लागतं आणि सोलापूरवरनं तुम्ही तुळजाभवानीला जाऊ शकता. तर तुळजाभवानी पण सोलापूरवरनं 2 तासावर आहे. तर आज आम्ही आधी ठरवलं आहे की अक्कलकोटला जायचं आणि जाता येता तुम्हाला असे सुंदर मंदिर दिसतील आणि मोस्टली तुम्ही सगळे फ्लायओव्हर घ्या, त्यामुळे तुमचा प्रवास एकदम मस्त आणि छान होईल. जाता जाता सगळं आम्ही असं बघत चाललो आहोत. मंडळी, तुम्हाला एक मी सजेस्ट करेन की तुम्हाला जर ड्राईव्ह करायला जास्त आवडत नसेल तर 3 नाईट्स 4 डेज तुम्ही काढून या. आणि कसं आहे माहिती आहे की तुम्ही पंढरपूरला या, पंढरपूरवरनं तुम्ही सोलापूरला स्टे करू शकता आणि सोलापूरवरनं तुम्ही तुळजाभवानीला जाऊन परत अक्कलकोटला जाऊन गाणगापूर करून तुम्ही रिटर्न येऊ शकता. तर ही 4 ठिकाणं ऑन द वेज आहेत की ठाणे ते पंढरपूर, पंढरपूर ते सोलापूर,
अक्कलकोट आणि तसंच तुम्ही तुळजाभवानी आणि मग गाणगापूर करू शकता. फ्रेंड्स, हा आहे 7वा टोल. टोटल 7 टोल लागलेले आहेत आणि आपण प्रवास सुरू केलेला पंढरपूर ते अक्कलकोट 4 वाजता आणि आता वाजले आहेत 6 आणि आता आम्ही 5 मिनिटात अक्कलकोटमध्ये पोहोचणार आहोत. तर स्वामी समर्थ मंदिर गाणगापूर त्याचा रोड वेगळा आहे आणि तुम्ही बघू शकता अशा ठिकठिकाणी मस्त असे बोर्ड लावलेले आहेत. सो मंडळी, पंढरपूरवरनं 4 वाजता निघालो आणि आता पोचलो आहोत आम्ही अक्कलकोटला आणि 6 वाजले आहेत. 2 तासात पंढरपूर ते अक्कलकोट आम्ही पोचलो आहोत आणि रोड खूप मस्त आहेत आणि गुगल बाबा की जय हो. जसं गुगल बाबा म्हणेल तसं जायचं आहे. आणि तुम्हाला एक सांगते की आता 6 वाजलेत आणि सकाळी 7:30ला प्रवास सुरू केलेला. तर आम्ही आत्ता लगेच स्वामींचं, माझ्या गुरूंचं दर्शन घ्यायला जाणार नाही आहोत. आधी आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे. कारण का अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन तुम्ही सकाळी 6 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत कधीही करू शकता. तर आम्ही जाऊन फ्रेश होणार आणि मग आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत. आणि आम्ही राहणार पण अक्कलकोटमध्येच आहोत, कारण का आम्हाला सकाळीही स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्यामुळेच मी अक्कलकोटमध्येच राहणार आहे. हॉटेलचं बुकिंग आधीपासून केलेलं नाही आहे, पण आता आम्ही जाणार आणि जे हॉटेल आम्हाला चांगलं वाटेल त्या हॉटेलमध्ये आम्ही चेक इन करणार आणि व्लॉग पूर्ण बघा, तर तुम्हाला पुढच्या अपडेट्स सगळ्या देत राहीन. तुम्ही जेव्हा मंदिराच्या परिसरात म्हणजे आजूबाजूच्या सिटीमध्ये पोचाल तेव्हा तुम्हाला असा मोठा बोर्ड दिसेल. तिथून तुम्हाला सगळं अन्नछत्र, स्वामींच्या मठात जाण्यासाठी सगळं कुठे पार्किंग आहे, काय आहे, ते सगळं त्या ब्ल्यू कलरच्या बोर्डवर लिहिलेलं आहे. फ्रेंड्स, बघा तुम्ही मी काय दाखवत आहे ते तुम्हाला समजलंच असेल मी का दाखवलं. फ्रेंड्स, आम्ही गुगल बाबा की जय करून आम्ही ऐश्वर्या हे रेस्टॉरंट गुगलवर सर्च केलेलं आणि आम्हाला हे रेस्टॉरंट आवडलं. हे नवीन रेस्टॉरंट झालं आहे. इथून 1 किलोमीटर अंतरावर श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. तर चला आधी हॉटेल ऐश्वर्यामध्ये चेक इन करूया आणि त्याचाही तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे आणि त्यांचा नंबरही शेअर करणार आहे. कारण का हे हॉटेल मला त्यातल्या त्यात खूप चांगलं वाटलं. एंट्रन्सला ना असं मस्त असं स्वामींच्या मूर्तीचं दर्शन झालं आहे. तुमच्याबरोबर जास्त ॲड्रेस शेअर करणार नाही. गुगल बाबा की जय. तर चला तुम्हाला शेअर करते हॉटेलचे ॲम्बियन्स. आणि फ्रेंड्स, हॉटेलच्या एंट्रन्सलाच खूप मस्त अशी माझ्या गुरूंची म्हणजेच माझ्या श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा दिसली मला आणि खूप सुंदर प्रतिमा आहे. तर ॲम्बियन्स तर खूप चांगला आहे आणि हे हॉटेल आहे ते नवीन हॉटेल आहे. तर फ्रेंड्स, ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला रेस्टॉरंटची सोय नाही आहे, फक्त स्टे आता अवेलेबल आहे. त्यांचं काम सुरू आहे, पण बाकीचं सगळं काम झालेलं आहे. तर चला चेक इन करूया. चला मंडळी, तर आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रूम टूर. आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 6. तर 6 वाजले आहेत आणि आपण बघूया रूम टूर. हायजीन लेवल खूप चांगलं आहे. रूम थोडासा छोटा आहेत पण ठीकठाक आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता खूप छान असं हायजीन मेंटेन केलेलं आहे. कारण का माझ्या मते हे नवीन हॉटेल आहे. काही वर्षानंतर आपल्याला कळेल की त्यांनी किती मेंटेन ठेवलं आहे ते. रूम खूप छान आहेत. ज्या ॲम्युनिटीज लागतात एका रूममध्ये त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. आणि एक चांगली गोष्ट आहे की जर तुमचा ग्रुप असेल अक्कलकोटला येताना तर तिथे वेगवेगळे म्हणजे एकाच रूममध्ये भरपूर सिंगल बेड असतात तसेही रूम अवेलेबल आहेत. 2 बेडचे पण रूम अवेलेबल आहे. तर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला इथे रूम अवेलेबल मिळतील. फ्रेंड्स, संध्याकाळचे आता 6:30 झालेले आहेत. चेक इन झालेलं आहे. आता फ्रेश होणार आणि लगेच निघणार माझ्या गुरूंच्या दर्शनाला. तर आउटफिट ऑफ द डे मी तुमच्याबरोबर आता शेअर करत आहे. मस्त येल्लो कलरचा ड्रेस घातला आहे, जॅकेटचा. लॉंग गाऊन आहे हा, ड्रेस म्हणता येणार नाही. आणि केसांचा मस्त असा बन बांधला आहे, लाल टिकली, छोटेसे कानातले. आणि आता ओढ लागली आहे स्वामींच्या दर्शनाची.
नमस्कार मंडळी, रात्रीचे 7:30 वाजले आहेत आणि मी चालली आहे स्वामींच्या मंदिरात. तर आता सकाळी 7:30ला निघाली आहे आणि आता डॉट 7:30 झालेत. फ्रेश झाली, हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि थोडासा आराम केला 10-15 मिनटं आणि लगेच निघालो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. तर चला, मी चेक इन केलं आहे हॉटेल ऐश्वर्या. ते हॉटेल मठापासून म्हणजे स्वामींच्या मंदिरापासून 1 किलोमीटर लांब आहे. तर एवढं काही लांब नाही आहे, पण जर तुम्हाला चांगलं हॉटेल, हायजीन आणि त्या हॉटेलचं एक सांगायचं झालं तर इथे अजून त्यांचं फूड रेस्टॉरंट सुरू नाही झालेलं आहे. तर तुम्हाला फक्त मॉर्निंगला ब्रेकफास्ट पण नाही आहे, तर फक्त चहा, कॉफी किंवा 1 ग्लास मिल्क मिळेल. तर फ्रेंड्स, ह्याचं नोट घ्या की जर तुम्ही येणार असाल अक्कलकोटला आणि तुम्हाला ऐश्वर्या हॉटेल आवडलं असेल तर पण त्यांच्या इथे लंच, डिनर किंवा ब्रेकफास्ट काहीच अवेलेबल नाही आहे. फक्त चहा, कॉफी आणि 1 ग्लास मिल्क मिळू शकतं तुम्हाला. फ्रेंड्स, हे हॉटेल आहे ते नवीन आहे आणि नवीन असल्यामुळे काही दिवस त्यांनी सांगितलं आहे की ह्या गोष्टी अवेलेबल नाही होणार आहेत. पण काही जर तुम्ही अजून 2-3 महिन्याने येणार असाल तर प्लीज मी तुमच्याबरोबर नंबर शेअर करणार आहे. त्यांना नंबरवर कॉल करून एकदा तुम्ही रूम बुक करू शकता आणि तुमची जेवणाची सोय होऊ शकते की नाही तेही तुम्ही विचारू शकता. फ्रेंड्स, मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ऐश्वर्या हॉटेलचं कार्ड आणि आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेलो, तिथे आम्हाला हे कार्ड दिलं गेलं. जर तुम्हाला इथे पण इन्क्वायरी करायची असेल तर यू कॅन ट्राय दॅट नंबर ऑल्सो. आणि हा आहे ऐश्वर्या हॉटेल, जिथे मी राहिली होती त्या हॉटेलचा हा नंबर आहे. तर दुसरं जे कार्डचे नंबर तुम्ही बघतायत की अक्कलकोट समर्थ यात्री, तर त्याचं मला काही आयडिया नाही, पण मी ज्या हॉटेलमध्ये राहिली त्या हॉटेलचे हे 2 नंबर आहेत. फ्रेंड्स, सकाळी 7:30ला प्रवास सुरू केलेला आणि आत्ता वाजलेत 7:30 आणि हार्डली 1 मिनिटात मी माझ्या स्वामींचं दर्शन घेणार आहे. हा आहे मंदिराचा गेट. फ्रेंड्स, आजूबाजूला पार्किंगची सोय आहे, तर तिथे तुम्ही पार्क करू शकता तुमची गाडी. आणि जर तुम्हाला मंदिरात जाण्याचा रोड अनुभवायचा असेल माझ्याबरोबर तर तुम्ही बघा, इथे वटवृक्ष ऑलरेडी मंदिराच्या बाहेर तुम्हाला दिसतं आहे. एका साईडला चप्पल स्टँड आहे, सो तुमच्या चपला तुम्ही लेफ्ट साईडला लेफ्ट स्टँडवर ठेवून तुम्ही आतमध्ये मंदिरात एंट्री करू शकता. फ्रेंड्स, आम्हाला बाहेर थांबवलं गेलेलं कारण का दर्शन थांबवण्यात आलेलं, कारण का आज आहे गुरुवार आणि आज संध्याकाळी 8 ते 9 पालखी सोहळा होणार आहे आरती बरोबर. तर 7:45ला म्हणजे 7:45ला तुम्हाला मंदिरात घेतलं जातं. मंदिराचा परिसर आहे आतमधनं तो खूपच छान आहे. एक चांगली गोष्ट आहे की धक्काबुक्की न होऊ त्यामुळे स्त्रियांची आणि पुरुषांची लाईन वेगवेगळी असते. आणि मला माहिती नव्हतं फ्रेंड्स, इथे येऊनच मला कळलं की दर गुरुवारी इथे पालखी सोहळा असतो आणि 8 ते 9 संध्याकाळच्या आरतीमध्ये पालखी सोहळा केला जातो. तर नेक्स्ट टाईम तुम्ही पण कधी येणार असाल तर गुरुवारी नक्की या आणि संध्याकाळची आरती अटेंड करा. मला तर माहिती नव्हतं की इथे येऊन मला कळलं, सो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर चला मंदिरात जाऊया. फ्रेंड्स, थोड्याच वेळात गुरुवारची संध्याकाळची आरती सुरू होणार आहेत. एका साईडला स्त्रियांना बसवलं जातं आणि एका साईडला पुरुषांना त्या साईडला बसवलं जातं. आणि तुम्ही बघता असं बॅरिगेट लावले जातात, ज्याच्यामुळे कोणी त्या पालखी सोहळ्यामध्ये मध्ये येणार नाही आणि निर्विघ्न आरती आणि पालखी सोहळा सगळ्यांना दर्शन आणि बघायला मिळेल. हे आहे ते वटवृक्ष, जे आपण श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सिरियलमध्ये नेहमी बघतो आणि स्वामी तिथे बसलेले असतात.
आनंद अश्रू घळाघळा वाहत आहेत, कारण का आरती झाली आहे आणि आत्ता पालखी सोहळा सुरू आहे. आणि बघा फ्रेंड्स, मी काहीच विचार नव्हता केला की असं काही मला अनुभवायला मिळेल. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काय सांगू की हा अनुभव मला जगात कुठेच मिळाला नाही असा अनुभव, आणि मी अपेक्षाही केली नव्हती फ्रेंड्स. मी तुम्हाला खरं सांगते की दरवेळी माझं तुम्ही व्हिडिओ बघतात त्याच्यामध्ये VIP दर्शन असतं, खूप ब्लेसिंग्स असतात, बाप्पाच्या असो किंवा माझ्या स्वामींच्या असो. पण आज तुम्ही बघताय ना की काहीही अपेक्षा न करता स्वामींनी मला सुंदर दर्शन दिलं आहे. ही गर्दी बघताय ना फ्रेंड्स, ही गर्दी पालखीच्या खालून जाण्यासाठी आहे, कारण का आधी स्त्रियांना जाऊन देतात आणि मग जेंट्स लोकांना पालखीच्या खालून जायला मिळतं आणि मग तुम्हाला स्वामींचं दर्शन मिळतं. यू नो फ्रेंड्स, 40,000 रुद्राक्ष यूज करून हा पोर्ट्रेट तयार केलेला आहे. मी तुम्हाला जवळनं पण दाखवते, खूप सुंदर पोर्ट्रेट केलेला आहे. 40,000 यू नो फ्रेंड्स, 40,000 रुद्राक्ष वापरून ही केलेली आहे प्रतिमा. मुंबईच्या जोगेश्वरी येथे राहणाऱ्या ओमकार वाघ ह्या मुलाने ही प्रतिमा साकारलेली आहे. अजून एक सरप्राइजिंग गोष्ट म्हणजे दिवाळी वेकेशन चालू आहे आणि यू नो फ्रेंड्स, मला भरपूर लोकांनी अक्कलकोटला सांगितलं की काय माहिती, पण गुरुवार शुक्रवारी खूप गर्दी कमी आहे, अजिबात गर्दी नाही आहे. नाहीतर एवढा वेळ दर्शनासाठी लागतो. आणि तुम्ही बघा माझं दर्शन 2दा कसं मस्त होणार आहे ते. मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्हाला स्वामींचे असे फोटो, मूर्त्या तुम्ही विकत घेऊ शकता आणि बाहेर प्रसादही आहे. तर जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल अक्कलकोटला येऊन स्वामींच्या पावलांचे ठसे किंवा पावलांच्या पादुका, तर तुम्ही इथून विकत घेऊ शकता. 9:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहे आणि तिथे एक रेस्टॉरंट दिसलं. त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो डिनर करण्यासाठी. फ्रेंड्स, एवढी भारावून गेलेली तर डिनर करण्याची इच्छा नव्हती, म्हणून एक डोसा आणि माझी फेवरेट कॉफी घेतली. यू नो फ्रेंड्स, दर्शन घेऊन आल्यावर, गुरुवारी आरती अटेंड केल्यावर, पालखीच्या खालून जाऊन आल्यावर काही थकवाच उरला नाही. तरी हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आता झोपणार आहे. आणि उद्या सकाळी आम्ही काय करणार आहोत शुक्रवारी, ते मी तुम्हाला पुढे शेअर करते. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. यू नो फ्रेंड्स, काल रात्री माझ्या गुरूंचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं आणि आरतीही केली. आणि काल गुरुवार होता आणि पालखीच्या खालून जाण्याचं सौभाग्यही लाभलं. यू नो फ्रेंड्स, मी अपेक्षाही केली नव्हती की एवढं चांगलं दर्शन होईल. पण आज आम्ही अक्कलकोटलाच राहिलो आहोत, म्हणून आम्ही आता परत सकाळी माझ्या गुरूंचंच म्हणजे श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यास निघालो आहोत. गुरुवारी रात्रीचं आणि हे दिवसा तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पार्किंग लॉटची चांगली सोय केलेली आहे अक्कलकोट मंदिराच्या जवळ. यू नो फ्रेंड्स, तिथे कोणालाही मंदिराच्या जवळ विचारलं की तुम्हाला पार्किंगसाठी जागा कुठे आहे, तर ते तुम्हाला मिळून जाईल. समोरच तुम्ही बघू शकता अन्नछत्र असं लिहिलेलं आहे. तिथे तुम्ही फ्रीमध्ये म्हणजे बिना शुल्क दिल्याशिवाय तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकता. आणि आता चाललो आहोत आपण पार्किंग लॉटमध्ये. यू नो फ्रेंड्स, पार्किंग लॉटमध्ये तुम्ही गाडी पार्क करण्यासाठी तुमचे 50 रुपये घेतले जातात तुमच्याकडनं. आणि जर तुम्हाला बाहेर जाऊन परत दर्शनासाठी यायचं असेल, तरी ती जी पावती असते ती जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 50 रुपये परत भरायची गरज नाही. पार्किंग लॉट खूप मोठा आहे, तुम्हाला छान आणि सुंदर जागेवर तुमची गाडी सेफली पार्क करता येते. यू नो फ्रेंड्स, जर तुम्ही अक्कलकोटला येता आणि श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायचं आहे, तर इथे पार्किंग प्लेस आहे आणि इथे भरपूर सगळं तुम्हाला वसतिगृह आहेत, जिथे तुम्हाला राहून स्वामींचं दर्शन घेता येईल. यू नो फ्रेंड्स, इथे एक तुळजाभवानीचं इथे श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर पण आहे. तर आम्ही तुळजाभवानी मातेला जाणार नाही आहोत, तर आम्ही इथे दर्शनास जात आहोत.
फ्रेंड्स, पाहिलंत ना किती मस्त दर्शन झालं तुळजाभवानी मातेचं. असा हा परिसर बघा. इथे भरपूर निवासस्थान आहे जिथे तुम्ही येऊन तुमचं ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि इथे राहू शकता आणि श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन व्यवस्थित घेऊ शकता. हे आहे जिथे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे पार्किंग स्लॉटच्या इथे तुम्हाला अतिथी निवास अशा भरपूर बिल्डिंग्स मिळतील. तिथे तुम्ही बुकिंग करू शकता. तुम्ही ऑनलाईनही करू शकता किंवा मी तुमच्याबरोबर नंबर शेअर करणार आहे, तिथूनही तुम्ही करू शकता. सकाळी वाजले आहेत 10 आणि आम्ही निघालो आहोत परत एकदा श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी. तर आता आम्ही नारळ आणि फूल विकत घेतले आहेत. मंदिराच्या बाजूलाच भरपूर स्टॉल आहेत, तुम्ही घेऊ शकता. मंडळी, माझ्यासारखी हावरी मीच काल रात्री गुरुवारी आरती मिळाली, पालखी सोहळा अनुभवायला मिळाला, तरी आज सकाळी आम्ही परत स्वामींच्या दर्शनाला आलो आहे ना. मी हावरट. फ्रेंड्स, आम्ही गाणगापूर किंवा तुळजापूरला जाणार होतो, पण आम्ही एवढे काल खुश झालो, समाधानी झालो की असा विचार केला कुठेच जायचं नाही, फक्त आणि फक्त स्वामींचंच दर्शन घ्यायचं आणि अक्कलकोटला राहायचं. सो फ्रेंड्स, आज आहे शुक्रवार आणि सकाळचे 10 वाजले आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेली आणि त्यांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली की दर गुरुवारी इथे पालखी सोहळा होतो, 8 ते 9 रात्री आरती होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक भाविकाला पालखीच्या खालून जाण्यास दिलं जातं. आणि फ्रेंड्स, ही पालखी ह्या मंदिराच्या बाहेर कुठेच घेऊन जात नाही, ती फक्त पालखी सोहळा हा मंदिरातच होतो. आहे ना मस्त इंटरेस्टिंग गोष्ट. गेली 14 वर्ष मी स्वामींना गुरु म्हणून मानते आणि आज स्वामींनी मला 14 वर्षानंतर अक्कलकोटला बोलवलं आहे. तर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतायत. तुम्ही बघा, मला असं वाटत होतं, तुम्ही हसाल, पण तुला अजून काय पाहिजे, तुला गाभाऱ्यात दर्शन पाहिजे, तुला काय पाहिजे तू मला सांग, ते सगळं आज तुला ह्या 2 दिवसात मी दर्शन देईन. आरती, पालखी सोहळा, आता जिथे स्वामी वटवृक्षाच्या खाली बसायचं तिथेही आम्ही गेलो आणि तुम्हाला ते माहिती सांगतात. हा पादुका इथे आवाज येतो टाळाचा आणि भजनीचा. त्याला वटवृक्ष म्हणतात. ह्या झाडाखाली स्वामी प्रत्यक्ष 22 वर्ष इथे त्यांचं वास्तव्य पूर्ण केलं. वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर इथेच त्यांनी त्यांचं ध्येय प्राण सोडले. स्वामींच्या परमभक्त सेवेकरी चोळाप्पा महाराज हे इथे स्टँडवर राहतात, बसस्टँडच्या इथे. त्यांच्या महाराज त्यांच्या घरी 1878 मध्ये समाधी घेतलेली. हे प्राण इथं सोडले, वास्तव्य इथे झालं, समाधी तिथे घेतलं. आणि हा वटवृक्षापासून हा पारंबी वरून खाली उतरत खाली जमिनीत आलं आणि पुन्हा असं झाड झालं. आणि आपला हा पाठीमागा स्वामींचा आड, हा वीर म्हणतात त्याला. अच्छा, इकडे हा विहिरीत पाणी खारट असताना स्वतःच्या गळ्यातनं रुद्राक्ष बसून टाकून पाणी गोड केले. स्वामींची सेवा करायला 5 जण होते. बाळाप्पा, चोळाप्पा, सुंदराबाई, भुजनराव, श्रीपाद भट अशी स्वामींची सेवा करणारे 5 जण होते सेवेकरी. थँक्यू. त्याला हात लावा. सो मंडळी, ह्या माहितीसाठी मी ओरिजिनल व्हॉइस ठेवला आहे, तुम्ही पण ऐका. जर कळत नसेल तर लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला स्वामींची महिमा कळेल. मंडळी, तुम्ही बघू शकता जे वटवृक्ष आहेत ते सरळ वाढलेलं आहे आणि त्याची एक पारंबी पूर्ण वळून खालच्या साईडला आली आहे आणि ती आहे पूर्ण वळून फिरली आहे आणि ती दुसऱ्या साईडला जमिनीला लागली आहे. त्यामुळे हे वटवृक्ष असं दिसत आहे. तुम्ही बघा की ह्या साईडला ती वरतून खाली आलेली आहे. हा आहे वटवृक्ष स्ट्रेट लाईनीमध्ये वरती जाऊन परत खालच्या साईडला आली आहे. फ्रेंड्स, ह्या मंदिरात मी एवढ्या वेळ थांबली, तुम्हाला काय सांगू, 1-1.5 तास थांबू, किती तास थांबू असं झालेलं मला. तर चला आता पुढे अन्नछत्र इथे जाऊया आणि तुम्हाला दाखवणार आहे की अन्नछत्र, की स्वामींच्या अक्कलकोटला तुम्ही आलात की अन्नछत्र आणि तिकडची पूजा, तिकडचा नैवेद्य, तो सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मंडळी, मंदिरात असा काही भाग आहे की जिथे स्वामींच्या पादुका ठेवल्या जातात आणि तिथे सुंदर कोरीव काम केलं आहे. तर चला स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेऊया.
मंडळी 40,000 रुद्राक्ष वापरून हा जो फोटो करण्यात आला आहे तो फोटो ओमकार वाघ मुंबईच्या जोगेश्वरी ठिकाणी राहणाऱ्या मुलाने केलेला आहे. तुम्ही बघा किती मस्त हा फोटो आहे. पूर्ण फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. 40,000 रुद्राक्ष, यू नो फ्रेंड्स, 40,000 रुद्राक्ष म्हणजे खूप झाले. पण तुम्ही बघा हा फोटो किती सुंदर आहे आणि स्वामींच्या मंदिरात असा फोटो असणं म्हणजे ओ माय गॉड, खरंच अशा प्रत्येक गोष्ट एक असा बसण्यासाठी जे ठिकाण आहे तिथे एवढे जुने फोटो आहेत फ्रेंड्स की ते दुर्मिळ फोटो तुम्हाला बघायला मिळतील आणि इथे ह्या जागेत तुम्ही नामस्मरण करू शकता आणि तिथे पूजेलाही बसू शकता. तर फ्रेंड्स बाहेर निघाली आहे आणि बाहेर निघता निघता पहिल्यांदाच ही अशी मस्त अशा लहान मुलींच्या जेवणाचा सेट आणि ही अशी मोरवली बघायला मिळाली आहे ना मस्त. मंडळी माझ्यासारखी मीच, दर्शन काय माझं घेऊन मन भरत नव्हतं, तर फॅमिली मेंबर म्हणाले चला आपल्याला मुंबईला जायचं आहे तर निघूया. तर आधी आम्ही अन्नछत्र येथे देणगी देण्यास आलो. यू नो फ्रेंड्स, अन्नछत्राचं तुम्हाला एक दाखवते. एवढं हायजीन मेंटेन केलेलं आहे की तुमचे डोळे दिपतात. तुम्हाला आता दाखवते. अन्नछत्र जिथे आहे तिथे जो हॉल आहे तिथे स्वामींची पालखी ठेवली जाते. स्वामींची मोठी मूर्ती आहे आणि दत्तगुरूंची पण मूर्ती आहे. फ्रेंड्स माझी लगबग चालू आहे कारण का जस्ट स्वामींचं दर्शन झालं आणि अन्नछत्रच्या इथे आम्ही देणगी द्यायला गेलो. तेव्हा देणगी दिली आणि तिकडचे जे व्यवस्थापक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आज तुमच्या हस्ते स्वामींची पूजा केली जाईल. अन्नछत्र आहे तिथे आणि तो प्रसाद आहे तो स्वामींच्या मंदिरात पाठवला जाईल. तर आत्ता वाजले आहेत 10:15 आणि मी एवढी खुश आहे. आम्ही तरी त्यांना सांगत होतो की आम्हाला मुंबईला जायचं आहे, तर ते म्हणाले 1:45 होणार तुम्हाला. तर मी त्यांना नको सांगत होते. फॅमिली मेंबर्स पण त्यांना सांगत होते की नको आम्ही जातो. तर त्यांनी आम्हाला फोर्स केला, तुम्ही पहिल्यांदाच आलात तर तुम्ही थांबायलाच पाहिजे. तर आता हॉटेलमध्ये जाते आणि आधी चेक इन करते आणि मग अन्नछत्र येथे सकाळी 10:30 वाजता पूजा होते. तर ती पूजा करून तो प्रसाद स्वामींच्या मंदिरात पाठवला जातो आणि मग आम्ही प्रसाद ग्रहण करणार आणि मुंबईच्या दिशेला निघणार. तर स्टे ट्यून. यू नो फ्रेंड्स, तुम्ही गेस नाही करू शकत एवढ्या लवकर आम्ही चेकआउट करून आलो आहोत अन्नछत्र येथे आणि तिथे आता पूजा होणार आहे आणि पूजा झाल्यावर अन्नपूर्णेची पूजा होणार आहे आणि अन्नपूर्णाची पूजा झाल्यावर फ्रेंड्स हा नैवेद्य स्वामींना मंदिरात दाखवला जाईल आणि तो तिथून तो नैवेद्य घेऊन आपल्या जे अन्नछत्रमध्ये जे भाविकांसाठी अन्न शिजवलं जातं त्याच्यात मिक्स केला जातो आणि मग भाविकांना अन्नछत्रमध्ये स्वामींचा प्रसाद दिला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी मस्त अशा टिपल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्की बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. समर्था तुझा वीर वाढू
भय हे परुदे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जरी जन्म मृत्यू असा खेळ त्याचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हाती नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती मंडळी, तुम्हाला जर अन्नछत्रमध्ये स्वामींचा प्रसाद ग्रहण करायचा असेल तर तुम्हाला 12 ते 2 हा टायमिंग आहे आणि त्याच्या आधी अन्नछत्रमध्ये प्रसाद लोकांना देण्याच्या आधी त्याची पूजा केली जाते, स्वामींची आरती केली जाते. आणि आता मी तुम्हाला घेऊन आली आहे अन्नछत्रच्या किचनमध्ये. फ्रेंड्स, किती मोठ्या स्केलमध्ये जेवण बनवलं जातं ते मी आता तुम्हाला दाखवत आहे. आणि आज आहे एकादशी, तेही मला माहिती नव्हतं फ्रेंड्स. आज शुक्रवार आहे आणि एकादशी होती, त्यामुळे आज जो प्रसाद होणार होता तो उपवासाचा होणार होता. आणि गुरुजी आलेले आहेत. आधी अन्नपूर्णाची पूजा केली जाते किचनमध्ये. काही गोष्टींचं किती महत्त्व असतं ते गुरुजींनी खूप सुंदररित्या समजवलं. अशा पुराणा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनातून या आपण अन्नदानाच्या संकल्पनेतून आपण हे चालू केलेले आहे. टोटल माऊली 260 डबे आहेत. आपण त्यांना 2 टायमाचा महाप्रसाद घरपोच देतो. गेली माऊली या दत्तजयंतीला 3 वर्ष संपून 4था वर्ष चालू झालेलं आहे. पुरुष मंडळी या बोटाला गंध लावून घ्यायचं, कुठल्या तरी एका डब्याला गंध लावायचे, गंध लावून समोरच्या बाजूला आपण ज्या डब्याला गंध लावतो ते एका अनाथाला जातं. म्हणून स्वामींना प्रार्थना करून ते एक डब्याला गंध लावायचं, गंध लावून समोरच्या बाजून थांबून घ्यायचं. या शुभ्रवस्तारुता या वीणावर दंडमंडित करा या शेत पद्मासना या ब्रह्माचित शंकर हृदय देवैसा वंदिता सामान पात्र सरस्वती भगवते देशेश राजापा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंडळी, अन्नपूर्णा मातेची पूजा झालेली आहे आणि आरतीही. अन्नपूर्णा मातेची पूजा झाल्यावर गुरुजींनी नैवेद्याचं ताट अन्नछत्र येथील स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवलेलं आहे. त्याच्यावर ते पूजा करत आहे आणि हे ताट आता घेऊन स्वामींच्या मंदिरात जायचं आहे. तर फ्रेंड्स, बघा स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी किती जल्लोष आणि किती तयारी केली जाते. आपल्याला मंदिरातून जायचं आहे. जाताना मोठ्या स्वामींचं नामस्मरण करत जायचं. हा नैवेद्य असतात फक्त 16 वर्षांनी घ्यायचं. जाताना 5 वर्ष घ्यायचं, येताना तरी करायचं. योगीराज पर महाराज की जय. तुम्ही सोवळेवाले पुढे जा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय महावी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ.
मंडळी, अन्नछत्र येथे आधी पूजा केली जाते, आरती केली जाते, प्रसाद घेऊन आपण आधी स्वामींच्या मंदिरात जातो, नैवेद्य दाखवला जातो आणि तिथून स्वामींच्या मंदिरातनं परत अन्नछत्र येथे आणतो. श्री समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. आरती झाली आहे आणि हा प्रसाद आता पूर्ण ज्या अन्नछत्रमध्ये येणाऱ्या भाविकांच्या जेवणामध्ये मिक्स केला जाईल आणि हा प्रसाद सगळ्या भाविकांना मिळतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज एकादशी आहे म्हणून आज उपासाचा प्रसाद सगळ्यांना मिळणार होता. तर चला प्रसाद ग्रहण करूया. मंडळी, तुम्ही बघितलंत ना अक्कलकोटला काय काय होतं. मी तर रील्समध्ये पाहिलेलं की फक्त लोक दर्शन घेतात, पण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी मिस करतात. तर नेक्स्ट टाईम अक्कलकोटला जाल तेव्हा हे सगळं अनुभवा, एक वेगळाच अनुभव मिळतो तुम्हाला. मंडळी, महाराजांच्या मंदिरातनं निघाल्यावर तुम्हाला समाधी मंदिरात जाण्याच्या आधी तुम्हाला तारामाता पार्क म्हणजे तारामाता गार्डन आहे तिथे पार्क करावं लागेल आणि तिथून समाधी मंदिर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. सो फ्रेंड्स, पे अँड पार्कमध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि तिथेही तुमच्याकडनं 50 रुपये घेतले जातात आणि तिथून हार्डली 2 मिनटात तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराचं एंट्रन्स आहे. तुम्ही बघा किती सुंदर समाधी मंदिर आहे आणि कधीही अक्कलकोटला आलात तर प्लीज तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिरामध्ये जाऊन दर्शन नक्की घ्या. चोळप्पा महाराजांचं घर स्वामी 21 वर्ष घरात राहिले. समाधीच्या 5 वर्ष आधी जे काही दगडी बांधकाम दिसत आहे तो फोटो बघा. त्याप्रमाणे स्वामींनी समोर स्वतःच्या नजरेखाली बसून बांधून घेतली आणि 30 एप्रिल 1878 साली 1878ला मंगळवारी 5:30 वाजता स्वामींनी इथे समाधी घेतली. नंतर मठ मंदिरे खूप झाली. मठ मंदिरे अनेक असतात पण समाधी एकच असते. चोळप्पा महाराजांच्या घरात स्वामी 21 वर्ष राहिल्यानंतर महाराजांनी समाधी घेताना मागं 3 मोठे आहेत. बॅक साईडला खंडोबा, माळसा, भानू बॅक साईडला तुम्ही नंतर बघू शकता. त्यांना स्वामींनी वर पाहुणे म्हणून आदराने स्थापना केली आणि स्वतः इथं खाली अवर्गचा गाभाऱ्यात खाली पण आहे. ब्रह्मा नदी नाव आहे पुढे स्वामी बसलेले. जसं पुंडलिकासाठी विठ्ठल आले चोळप्पांसाठी
ಹಾ ಏಕಾದಶಿ ಇದೆಲ್ಲ ವಸು ಬಾರದು ಎಲ್ಲ ಅಲಂಕಾರ ಬೇರೆ ಅದ ಹಾ ಆಗದ ಆಯ್ತಾಯ್ತು ಓಕೆ
शक्य करतील स्वामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी. जोडून या चरणी ठेवला माता परिसा. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त जोडप्पा महाराज की जय. नमस्कार मंडळी. गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस एवढे छान सुंदर मस्त गेले आहेत, कारण का पंढरपूरला गेलो तेव्हा VIP दर्शन झालं, पण अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मंदिराचे येथे VIP कल्चर नाही आहे. मनात खूप गोष्टी होत्या की कसं होईल, आरती मिळेल की नाही, स्वामींची पालखी बघायला मिळेल की नाही, स्वामींचं दर्शन कसं होईल. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामींचं असं आहे, मी जेव्हा ह्या मंदिरात गेली तेव्हा गुरुवारी आम्हाला माहिती नव्हतं की रात्री 8 ते 9 वाजता आरती होते आणि 7:30 वाजताच तुम्हाला मंदिरात घेतलं जातं आणि 7:45 पर्यंत मंदिर क्लोज केलं जातं. मग नवीन जे भाविक असतात 7:45 नंतर आल्यानंतर त्यांना मंदिरात एंट्री मिळाली नाही, कारण का जे आतमध्ये आले आहेत भाविक त्यांनाच आरतीचा लाभ मिळतो. आरती झाल्यावर स्वामींच्या मंदिरात दर गुरुवारी पालखी निघते आणि काल गुरुवार होता आणि गुरुवारी आरती झाली. आम्ही जस्ट 7:30 वाजता तुम्हाला जसं सांगितलं मी आधी ब्लॉगमध्ये की फ्रेश झालो आणि 7:30ला आम्ही जस्ट म्हटलो की स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊया आणि आम्ही मंदिरात गेलो. तर आम्ही गेलो आणि मंदिराचे दरवाजे बंद केले आणि नंतर कळलं की 8 वाजता आरती सुरू होते आणि आज गुरुवार आहे, तर पालखी पण मंदिरात फिरवली जाते. यु नो फ्रेंड्स, जर स्वामींनी ठरवलं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट VIP सारखीच द्यायची आहे, तर जिथे VIP कल्चर नसतं ना तिथेही तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळते. यु नो फ्रेंड्स, मग आम्ही 8 वाजता आतमध्ये गेलो आणि एक चांगलं आहे की मंदिरात ना स्त्रियांची लाईन वेगळी आहे आणि पुरुषांची लाईन वेगळी आहे. तर मग तिथून आम्ही आरती अटेंड केली. आरती झाली आणि मला असं वाटलं की फक्त VIP लोकांनाच पालखीच्या खालून जाऊन देतात, तर असं नव्हतं. VIP आणि असं कल्चरच नाहीये तिथे. सगळ्यांना जवळजवळ 400 ते 500 भाविक होते स्त्रियांमध्ये. त्या सगळ्या स्त्रियांना आणि जेवढे पुरुष आलेले त्या सगळ्यांना आरती चालू असताना, म्हणजे आरती झाली आणि मग स्वामींचा जो गजर झाला त्याच्यानंतर पालखीच्या खालून जाऊन दिलं आणि मग डायरेक्ट थेट दर्शन स्वामींचं झालं. यु नो फ्रेंड्स, आणि 9 वाजता मी मंदिरातनं बाहेर आली. एक वेगळा सुंदर VIP कल्चरपेक्षा पण सुंदर असा एक्सपिरियन्स मिळाला. खरंच सांगते, जेव्हा स्वामी ठरवतात ना की तुम्हाला VIP ट्रीटमेंट द्यायची आहे, तर ते कसंही करून जुळवून आणतात. यु नो फ्रेंड्स, दुसऱ्या दिवशी मग आम्ही आता घरी गेलो. शुक्रवार झाला. आम्ही सकाळी म्हटलं की स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि लगेच मुंबईला निघायचं. आम्ही गाणगापूरला जाणार होतो, पण विचार केला रात्री जे आरतीला इतकं मन भरून आलं आणि इतकं समाधानी वाटलं की बस अजून काहीच नको असं झालं आणि आम्ही गाणगापूर, तुळजापूर ह्याचं कॅन्सल केलं आणि म्हटलं की आपण इथेच राहायचं आणि सकाळी परत स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं. सो फ्रेंड्स, सकाळी फ्रेश झालो आज शुक्रवारी आणि आम्ही स्वामींच्या मंदिरात पोचलो आणि स्वामींच्या मंदिरात आम्ही जस्ट दर्शन घेतलं आणि आम्ही अन्नदान करणाऱ्यांना तिथे पावती फाडण्यासाठी गेलो आम्ही. तर तिथे आम्ही पावती फाडली. तर तिकडचे जे संस्थापक होते त्यांनी आम्हाला म्हणाले की तुम्ही पावती फाडली आहे, तर आत्ता 10:30 वाजले, तर तुम्ही थांबा. 10:30 नाही, सॉरी, 9:30 वाजलेले, तुम्ही थोडा वेळ थांबा, आरती होते. तर आम्ही म्हटलं की आरती तर मंदिरात होते ना, मग इथे? तर त्यांनी सांगितलं अन्नछत्र, जिथे जो हॉल आहे फ्रेंड्स, जिथे सगळेजण स्वामींचा प्रसाद घेतात, तिथे आरती होते आणि तिथून आरती झाल्यावर तो प्रसाद आहे तो स्वामींना मंदिरात दाखवला जातो आणि मग तिथून परत येतो आणि मग तुम्हाला अन्नपूर्णाची पूजा करायला मिळते आणि मग लगेच तुम्हाला प्रसाद मिळतो. तर आम्ही म्हटलं की नाही सर, आम्हाला नाही जायचंय, आम्हाला नाही थांबायचंय, आम्ही निघतो, कारण का आम्हाला मुंबईला जायचंय. पण हे सगळं बोलता बोलता मी लगेच पटकन बोलली, सर आम्ही तर ना
पहिल्यांदा आलोय आणि इतकं सुंदर दर्शन झालंय स्वामींचं की आम्हाला अजून काहीच इच्छा नाही. तर त्यांनी असं थोडासा हट्ट पकडला, तुम्ही पहिल्यांदाच आलात ना, मग तुम्ही थांबायचंच. आणि हे सगळं होईपर्यंत फ्रेंड्स 10:15 झालेले. तर ते म्हणाले, "नाही, नाही, तुम्ही थांबायचंच." आणि मग आम्ही लिटरली थांबलो आणि आधी विचार केला, की थांबूया, नको थांबूया. मग आधी केलं, की हॉटेलला जाऊया आणि चेकआउट करून घेऊया. कारण का चेकआउट टायमिंग 10-10:30चा होता. तरी जास्तीत जास्त आम्ही त्या सरांना विचारलं, "किती वेळ लागेल?" तर त्यांनी आम्हाला 1 वाजेल असं सांगितलं. तर आम्ही लगेच हॉटेलला गेलो, चेकआउट केलं आणि आम्ही परत आलो. 10:45ला तिथे सोवळं नेसायला सांगतात, ज्यांनाही अन्नदानाच्या पूजेला करायचं असेल. प्रॉपर पूजा होते आणि जो स्वामींचा नैवेद्य आहे, तो स्वामींच्या मंदिरात परत घेऊन जायला जातो. तर मी तुम्हाला या पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे. त्याच्यामध्ये मी सगळं शेअर केलेलं आहे. आणि मग पूजा झाल्यावर फ्रेंड्स, की स्वामींचा प्रसाद हातात घ्यायचा आणि स्वामींच्या मंदिरात जायचं, तिथे स्वामींना दाखवायचं आणि परत तोच प्रसाद घेऊन यायचा आणि मग आपण प्रसाद ग्रहण करायचा. फ्रेंड्स, खूप खूप स्वतःला लकी समजते. मी आता काही ब्लॉग करते, की म्हणजे लालबागचा राजा असो, सिद्धिविनायकचं असो किंवा आता पंढरपूरचं असो, VIP दर्शन. तुम्ही VIP दर्शनाने जातात असं तसं, पण नाही. आता हे मी तुम्हाला ठाम सांगू शकते, की जर स्वामींनी ठरवलं तर तुम्ही VIP नसलात किंवा असलात तरी तुम्हाला VIP दर्शनच मिळणार. सो फ्रेंड्स, पूर्ण व्लॉग बघा. अजून एक गोष्ट मस्त सांगते, अनुभव म्हणजे जे देणगी घेतात ना अन्नछत्रातले, त्या काकांना निघताना मी म्हटली, "काका चला निघते मी, कारण का खूप वेळ झालाय, आता मला मुंबईला जायचंय." तर काका म्हणाले, "अरे थांबा 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 थांबा." आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि एक सुंदर असं शोपीस स्वामींचं आहे, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते त्यांनी मला गिफ्ट म्हणून दिलं. अजून काय हवंय, काय हवंय तुम्हीच मला सांगा. आणि असं म्हटलं, की "अरे तू तर VIP तर आहेच मी, कारण का स्वामी माझ्या बरोबर आहेत, तर मी VIP कशी नाही आहे सांगा तुम्ही मला. माझं कर्तृत्वाने तर मला VIP दर्शन मिळतं, पण मी स्वामी भक्त आहे, स्वामींची लाडकी आहे आणि मला सगळ्या गोष्टी गुरुवार आणि शुक्रवारच्या नकळत फ्रेंड्स, नकळत मला सगळ्या गोष्टी VIP ट्रीटमेंट मिळालेल्या आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्यासारखं कोणच नाही. बघितलं ना, हे मला त्या काकांनी थांबवून दिला आणि आम्ही मुंबईचा प्रवास सुरू केला. अक्कलकोटला जावं, इतर लोकांचं भरपूर ऐकते मी, की अरे अक्कलकोटला जाऊन आलो, हे आलं, पण मला इच्छाच होत नव्हती. मी तुम्हाला खरंच सांगते, कारण का मी स्वामींचं माझ्या घरातनंच खूप करते. आणि स्वामी म्हणजे मी म्हटलं ना, माझ्या आई आणि माझे स्वामी हे माझ्यासाठी एकच आहेत, की म्हणजे माझी जन्मदाती आई आणि हे पण मला माझ्या आईसारखेच आहेत. सो फ्रेंड्स, 14 वर्षानंतर मी स्वामींना भेटली आणि असं वाटलं, की तुला अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? VIP दर्शन पाहिजे? पालखीच्या खालून जायचंय, पालखी बघायची आहे तुला, आरती पाहिजे, सगळ्या गोष्टी, अन्नदानची पूजा करायची आहे तुला, अजून तुला काय पाहिजे? अजून काय पाहिजे? असं म्हणता म्हणता आम्ही समाधीच्या इथे गेलो स्वामींच्या आणि तिथे जस्ट पाया पडलो आणि हार्डली 2 मिनिटात फ्रेंड्स, 2 मिनिटात आरती सुरू झाली. आणि जे फील झालंय त्या आरतीला तुम्हाला काय सांगू मी. त्याचा व्हिडिओही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, कारण का लकीली मला तो व्हिडिओ काढायला मिळाला आहे, कारण का जिथे तिथे मोबाईल अलाउड करत नव्हते. पण शेवटी स्वामींची लाडकी आहे मी, तर मला व्हिडिओ काढायला मिळालेला आहे. आणि समाधीचे चोळप्पा महाराज यांच्या वाड्यामध्ये स्वामींची समाधी आहे, तिथेच आरती मिळाली आम्हाला. ती आरती पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ. फ्रेंड्स, प्रवास सुरू झाला आहे. दुपारचे 1:45 झालेले आहेत आणि मी अक्कलकोट सोडलं आहे. आता थोड्याच वेळात सोलापूरला पोहोचू. सोलापूरवरनं पंढरपूर, पंढरपूरवरनं पुणे आणि पुणे नंतर ठाणे. तर चला, हा प्रवास कसा वाटला तुम्हाला? आणि तुम्हालाही नक्की अक्कलकोटला जायचं असेल तर फक्त
फक्त स्वामींचं नामस्मरण करा. सगळे मार्ग, सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. तुम्ही बघा, स्वामींचं नाव घ्या आणि पुढे व्हा. तर थोडंसं पुढच्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता घरी जाऊया. ब्लॉगला आता संपवते, कारण का ना खूप दमली आहे, खूप खुश आहे. काय तुम्हाला व्यक्त करू शकत नाही. खूप रडले, खूप आनंदाश्रू आले. सगळ्या गोष्टी 2 दिवसात माझं पूर्ण जगच पालटलं. यू नो फ्रेंड्स, तर आता अक्कलकोटवरनं सोलापूर, सोलापूरवरनं पंढरपूर, पंढरपूरवरनं पुणे आणि पुण्यानंतर ठाणे निघाली आहे घरी. तर चला, आणि भरपूर सगळ्या आठवणी. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यू नो फ्रेंड्स, आधी तुम्ही पंढरपूरला जा जेव्हा पण अक्कलकोटवरनं निघाल तेव्हा, कारण का जो मार्ग आम्ही ठाण्यावरनं अक्कलकोटला गेलो तो मार्ग आणि तो रोड खूप चांगले होते. पण रिटर्न फिरताना गुगल बाबाने आम्हाला वेगळाच हायवे दाखवला. त्या हायवेला ट्रॅफिक होता आणि डायरेक्ट तुम्ही पुणा सिटी हडपसरमध्ये पोचतात आणि त्यामुळे तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागायला लिटरली 2-2.5 तास लागतात. सो जेव्हा पण तुम्ही रिटर्न फिराल तेव्हा आधी पंढरपूरला जा आणि पंढरपूर मार्गे जो मुंबई पुणे एक्सप्रेसला जो हायवे लागतो त्याप्रमाणे गुगल बाबाला सांगा, म्हणजे गुगल बाबामध्ये लोकेशन टाका. सो फ्रेंड्स, येताना आपण जसं जातो आपण की तसंच येताना गुगल बाबाची मदत घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.